नमस्कार. आज सकाळी बाहेर जात असताना हे बाबा भाजी विकताना दिसलेत. तर त्या बाबासोबतच या ठिकाणी आपण बोलणार आहोत. बाबा, कुठलचे तुम्ही? पावडे हातगावचे. काय आणलंय विकायला? भाजी आणली मेथीची. बरं, कितीला जुडी लावली आहे? 5 रुपयाला. 5 रुपयाला एक. बाबा, तुम्ही पाहिलं असं एकदा जुडी दाखवा ती. आय थिंक ही म्हणजे एकदम त्याला लाल तुऱ्याची म्हणताय तुम्ही, बरोबर? लाल कोराची. बरं, मला सांगा, तुम्ही 5 रुपयाला ही जुडी तुम्हाला, आता तुम्ही कुठून येत आहेत? हातगाव. पावडे हातगाव. इथून किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर असं. 10 7 8 10 किलोमीटर आहे. 9 मग सायकलवरच येतात? सायकल. मला सांगा, तुम्हाला परवडतं केवढं सायकलवरनं भाजी आणायची आणि 5 रुपयाला एक जुडी विकायची? एकावं लागते काय करताय? बरं, तुम्ही 5 रुपयाला म्हणलं, दोघं 5 रुपयाला घेतात का कमी जास्त करतात काय? 10चे 3 मागतात लोक. 10च्या 3 माग. 3 4 म्हणतात द्या. बरं, तुमच्या अंतकरणाला कसं वाटतं जेव्हा ते तुम्ही 5ला 2 विकत असताना ते 10 म्हणजे 10 रुपयाच्या 2 विकत असताना ते 10 रुपयाच्या 3 मागतात, त्यावेळेस तुमच्या अंतकरणाला काय वाटतं? तयार सांगतो नाही म्हणून 10चे 2च बाबा. तुम्हाला कसं वाटतंय? वाटते ना माणसाला असं. बरं, चला. दुसरी गोष्ट, तुम्ही कधी म्हणजे आता तुमचं वय किती आहे सध्या? वय असं 68 वर्ष असं. 68 वर्ष असेल. तुम्ही माळकरी सुद्धा, तुमच्या गळ्यामध्ये माळ सुद्धा दिसते. बरं, तुम्ही आता आमच्यासाठी खूप एक आदर्श आहात, की म्हणजे आम्ही तुमच्याकडनं बघून चालत असतो. तर तुम्ही कसा संघर्ष केला आतापर्यंत? असं म्हणजे शेती वगैरे कसं सांभाळत आलात हे विचार. सांभाळलं काय सांभाळीन पाहिले काय लय परेशान होत. माल होत नव्हते. माल होत नव्हतं. बरं, आता पूर्वीची शेती आणि आताची शेती या दोघांमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? फरक काय नाही, सारखे ते. फक्त उत्पन्नात फरक वाटतंय ना? पूर्वी आता कसं उत्पन्न जास्त वाले ना, पहिलं होत नव्हतं ना. बरं, तुम्ही जे पिकवतात त्याला योग्य तो भाव भेटतो का? समजा मी तिथं सोडून द्या, आणखी अन्य पिकाला सुद्धा तुम्हाला वाटतंय का की आम्ही ज्या पद्धतीनं मेहनत घेतोय, पिकवतोय, त्या पद्धतीने भाव भेटतोय का तुम्हाला? नाही भेटत भाव नाही भेटत. हां. तर मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की असे बाबा आहेत जे सायकलवरती एका छोट्या गावावरनं भाजी विकण्यासाठी येत आहेत. तर आपलंसुद्धा काम आहे की त्यांनी 10 रुपयाला 2, अगोदरच त्यांनी 10 रुपयाला 5 रुपयाला एक. इथं 5 रुपयाला काहीच येत नाही हो. लहान लेकराचं चॉकलेट जर घ्यायचं म्हणलं तर त्याला 10 रुपये लागतात. काय म्हणता बाबा? 10 रुपये लागतात. 10 रुपये लागतात. पण इथं 5 रुपयाची जुडी घ्यायचं म्हणलं तर थोडं कानकूस करतात. हो. तर ही मानसिकता लोकांची बदलायला पाहिजे की नाही पाहिजे? हो, बदलायला पाहिजे. मी एवढं सांगेल की बाबा, असे बाबा जर कुणी आपल्या रस्त्यावरती भाजी विकण्यासाठी येत असतील तर खास करून माझ्या बहिणींना विनंती करतो की प्लीज अशा लोकांसोबत, असे आमचे जे बाबा आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत प्लीज भाव करू नका. कारण की ते बाबा किती मेहनत, कितीला पाणी, किती वाजता उठावं लागतं पाणी देण्यासाठी? लवकरच उठावं. तरी ते पाणी म्हणजे सकाळी लवकरच उठून जावं लागतं ना पाणी द्यायला. एक 5-6 वाजता. हो. जसं लाईटचा गॅप असेल त्या हो, लाईटचा गॅप. म्हणजे खूप लहान लेकरासारखं या पिकाला वाढवलं जातं. संध्याकाळी जावं लागतंय. रात्री उशिराही जावं लागतं कधी कधी. ऊस लावलेला आहे, ऊसाला पाणी द्यायचं. ऊसालाही पाणी द्यावं लागतंय. हां. बाबा, आता खूप झालं, आता रिटायरमेंट घ्या तुम्ही, मला असं वाटतंय. आता मुलगा झालाय ना करता? मुलं काय करतोय ना, मुलगा करतोय, हां, सहकार्य करतोय, तो पण शेतीच करतोय. हा, शेतीच करतो. चालतंय. खूप बाबांनी म्हणजे कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे. हो. तुमची पूर्वी शेती होती तेवढीच आहे का आता काही विकत घेतली तुम्ही नाही, स्वतः? 1.5 एकर घेतली विकत. 1.5 एकर घेतली आहे तुम्ही? 2-3 वर्ष झाली. म्हणजे स्वतः मेहनत करून बाबा वारकरी संप्रदायातले सुद्धा आहेत. म्हणजे देवाचं नामस्मरण करतात सप्ताहामध्ये, विना घेण्याचं सुद्धा हो, येणं घेण्याचं काम असतं. विनेकरी आहेत पावडे हातगावचे हे. म्हणजे खरंच अशा लोकांकडनं बघून खूप छान वाटतं. तर विनंती आहे की यांच्यासोबत भाजी विकत घेत असताना प्लीज भाव करू नका. रात्री उशिरा, सकाळी लवकर, हिवामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांना त्या पिकाला पाणी द्यावं लागत असतं. तर अशा लोकांना प्लीज सपोर्ट करा, सहकार्य करा. त्यांचं वय नसताना सुद्धा या ठिकाणी ते संसाराला एक छोटासा हातभार लावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. कारण की शेतकऱ्याचा संघर्ष हा शेवटपर्यंत असतो. म्हणजे शेतकऱ्यात असं नोकरी करणार तुम्ही असाल तर काय होतं, नॉर्मली एक 60 वर्ष 65 वर्ष जे निवृत्तीचं वय ते ठरलं की त्यानंतर जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. पण शेतकरी मात्र एकमेव असा आहे की त्याला रिटायरमेंटच नाही आहे. त्याला शेवटपर्यंत, जोपर्यंत त्याचे अवयव साथ देत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला काम करायचं असतं. त्यामुळे प्लीज अशा शेतकरी भावांना सपोर्ट करा. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. रामकृष्ण. रामकृष्ण.